नमस्कार मंडळी, वेलकम टू बस साहेबांकीचा ब्लॉग. आज जरा उशिरा ब्लॉग चालू झाला आहे. अंघोळ बिंगोळ झाले. आता गावात जायचा विषय असा आहे. गावात जायचं कारण म्हणजे 20 रुपयात BSNLचं कार्ड भेटून 1 महिनाभर अनलिमिटेड कॉल्स आणि 2 GB पर डे डाटा भेटणार आहे. त्याच्यामुळे आता गावात निघायचं. चला मग गावात जाऊन बघू काय काय कागदपत्र लागतात. आणि परवा बघा मोबाईल घेऊन कशी. नाही 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 ना, नाही द्यायचा नाही. आज त्याला मोबाईल द्यायचा नाही. या त्याला मोबाईल नाही द्यायचा, है का नाही द्यायचा ना. चल मोबाईल नाही द्यायचा पण माग पळत आली पर बघा घरी येऊन इतक्याला लय अवघड आहे. मित्रांनो 6000 ह्या उडदाचा आपला रेट सांगितलाय. त्याची गुणी घेऊन चाललो तर आपण द्यायला. आणि BSNLची सिम आले ती 2 घ्यायच्यात आपल्याला. एक पोर्ट करतो आणि एक आकासाठी घेतो. रिचार्ज कमी, बाकी काय प्रॉब्लेम नाही. अंकिता चालल्यात भांडी. आज लय काम राहिले. गुरण हिन बाई खवळण पण खवळून द्या. आपल्याला बोलणं खायची पहिली सवय. मित्रांनो फायनली आपण आता BSNLचा नंबर घेतलेला आहे. नंबर पण चॉईस नंबर घेतला आहे डायरेक्ट आपल्या जन्मतारखेचा. त्यामुळे विषय हार्ड झालाय. आता वाजल्यात 12. आज उशीर झालाय आपल्याला गुरांना. घरची बोलली पण जाऊन द्या बोल नाही. गुरं बांधून पण आता दवाखान्यात जायचं. अंकिताला घेऊन तिथे जरा दुखू चालू इथं. चला ना. कुठं जायचे अंकिताला दवाखान्यात घेऊन चाललंय. आणि हेच बघा किती नटले पिलू माझे बॉलवरी. पाऊंड झाला. कुठं जायचंय? हा बुर जायचंय. जाऊ ना मग. परू मम्मी थांब. बाबू थांब. ए परू पाणी दिलं तर पिन का बळच पाणी प्या. होय परू मला ताण लागली. मला पाणी मला पाहिजे पाणी. ओ मम्मी द्याय ना पाणी. मला दिले. निघालो मित्रांनो दवाखान्यात. पण बघा माणसाच्या हिशोबाने गालात द्यायला पाहिजे का. गालाच केवढी सगळी लय आवड. बघा परून आम्ही चाललो दवाखान्यात. कशा खालीच बसा नाही बघा. रस्ता फिरायला चाललो. कशाला फिरायला चाललोय दवाखान्यात. अंकिता बरं कुठे चाललं बाबू? भूर कसं हसत आहे बघा. कुठं भूर लय खराब आहे. त्यामुळं ठेवतो चुकीचा व्हिडिओ काढणार. वाट बघते नंबर दवाखान्यात हसत सुटले फोन. तिला एक सलाईन लावलं होतं. आता चालतो घरी. परी काय उभा राहायचं काय नाही. त्याच्यामुळे अवघड माणसं बघायला व्हिडिओ काढतात. हात बरोबर काढतो. त्यांना काय माहिती मी काय करतो. मित्रांनो आता आम्ही चाललेले आपल्या जुन्या एरीतली मोटर काय झाले. ढासाळे बघा आपलं जुनं बांधकाम लय वर्षाच होतं. पण ती ढासाळ आता काय पाऊस जास्त झाल्यामुळे वाचवाचीने पडलंय. आता ती बघायला चाललो. मागे दिसतोय त्याच्यामुळं गाणा. त्याच्यामुळं मी आणि माझ्यामुळं दाजी एकंदरीत ओकेरित्या चाललो. बिभीषण इथं वापशाला आलं. वापशाला आलंय काकऱ्याला. आणि हे बघा दाजींची बाजरी रातची काटून न्यावं लागेल. तवा जरा सुक लागेल. हा लय पडली ना. बघा मित्रांनो तो का तिकडे बांधकाम आले राख्या माते डासाळे आपली इरच अख्खी डासाळे दाजी दमानी. मोटर काढायची फक्त एवढंच आमच्याच डोक्यात आहे. एक काम करा ना. हे काढा साकीट काढा दाजी. तसं कसं काढता साकीट मोडन. होय दाजी ही नवी काढा. हिरला पाणी बघा मित्रांनो. हिर मस्त फुल भरली. आणि डासा म्हणजे माती पडणार. हे आमचे पंजोबा यांची समाधी. दाजी लय लांब पर्यंत पडले राव. आजपर्यंत जेवढं बांधकाम तेवढं इर तेवढी मामा ती बांधकामच पडले. अख्खं पडलं म्हणायचं. अरे बांधकाम केवढे इकडे बांधकाम जेवढे तेवढे राईट पडले ना. गॅस वार जर खाल्ला कोण सुटला ना पडणार ती परत पडत असते. हे बघा गाचपान समय गाचल्यामुळे हे गाचपान आहे बघा. आणि ह्याच्यामुळं आपण म्हणलो दाजी
पण मुळे नाही पडलं बरं काही. ही दे होऊन दमानी ही दे द्याचा काहीच संबंध नाही. मका बागा दाजीची कणस आल्यात खायला न्यावं लागते रातची, दिवसा नाही. व्हिडिओ काढलेला संध्याकाळी ब्लॉग मध्ये येऊन जाईल. हा एक काढलेला आहे आणि हे आमचे व्हिडिओ एडिटर आहेत बघा दणक्यात. बघा मित्रांनो, ही आपली जुनी सामायिकाची हिर आहे आणि ती एकंदरीत दरिद्ररित्या बऱ्याच वर्षानंतर डासाळलेली. त्याच्यावर 1982 का 72 असं काहीतरी तारीख होती. म्हणजे आता दगडच पडला पाण्यात, त्यामुळे ती तारीख काय दिसणार नाही. आणि बघा हे अख्खं पडलंय. आमचा पण जीव मुठीत आहे सध्या, पण बळच आम्ही दरा करून उभा राहिलो. आणि सामायिक असल्यामुळे ते बघू शकता किती ताणी म्हणजे मोटरच नाही निघायची म्हणले अवघड आहे. पाईप तुटून येईन, मोटर ट्रॅक्टर निघत असते कुठं. मग त्याला काय करावं लागेल माहिती का, ती दाव इकडं आणावं लागेल, हे पाईप पण दाव दोन्ही जोडावं लागेल, तेव्हा मोटर निघेल. नाही तर नाही निघत, दगड पडली म्हणलं. तशी कसं काय निघेल बाबा, पाणी काढावं लागेल. मग त्यासाठी एक जमन भाऊ जीसीबी आणायचं बरं का दाजी. जीसीबीचं खोंग नाही जायचं का ना तितक्याला, मग संपलाय शे. दाजी नका जाऊ मुर म्हणे, हाय का बिभीषण ओढ लाग दाव तर पूर्ण जाऊ बाबा. मोटर पॅक झालेली दगडात आता. शेवटी काय मोटर हल्ली नाही मित्रांनो. आता आपल्याला आता योगाना चाललाय ट्रॅक्टर आणाय, निघाली तर निघाली नाही, अवघड झाले मोटरीचे बनण्याला लई नडत आहे बघा. चला आता बघू काय होते मित्रांनो. आता आलोय रानात, बायला शेरडान लाडू इरीचा. आता बघू ट्रॅक्टर आल्यावर जावं लागेल तिकडं, पण इर पडल्यात ल्यावर आहे. बाय बसली आपल्या शेरडा चरत्यात निवांत. आबाळाचा शिन बघा ना कस काय खतरनाक आहे, कसं आहे जहर दिसतंय का नाही. आबाळ नात खोळा बघू शकता मित्रांनो, ढगांचा किती भयानक असा नजारा आहे. ना 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 एकदम खतरनाक. कसलं खतरनाक दिसते ऊन पडले त्याच्यामुळे. शेरडा बांधल्यात मित्रांनो, शेरडा बांधल्यात काय नाही राहिल्यात आपल्या बघा. आणि बाय म्हणते लय लवकर तो आज शेरडा बांधल्यात. पण विषय असा झालाय लवकर नाही, 5:30 वाजून गेलेत. पण सूर्य बाबा आहे ना आज जरा जास्त चमकलाय, त्याच्यामुळे बायला वाटते लय लवकर हे झाले. आजचा दिवस जरा ॲव्हरेजच गेला, पण आता सध्याला मी सुखी झोपतो यात खुशी. मोटर काढाय मॅडम ट्रॅक्टर आणलेला आहे मित्रांनो, बघू शकता. मोटर काढाय ट्रॅक्टर आणलाय. दाजी अवजाराला पाईप बांधतात. फायडल पर्याय, एक तर पाईप तुटून येईल नाही तर मोटर येईल. नाही दादा मोटर डायरेक्ट उन्हाळ्यात निघणार, तोपर्यंत निघत नाही आमचं मोटर. आणि ड्रायव्हर बघा घरचाच आहे, ट्रॅक्टर घरचाच आहे. चाललंय नियोजन. का ना दाजी जोला धरायचा त्यान, मग मला सांगते मी तुला सांगेन. लांबून दाजी लांबून दगड लांबून काढा डासळते ती. एरीन जरा जास्त त्रास लावलाय आम्हाला. जुनं ती सोनं असतं पण पर्याय नाही आमची. हा नाही ओढ नका जोला धरावाच लागेल ना. ओढ बरं होय ओढ. बघू शकता मित्रांनो, हे नाही लागा जमा पाईप असा टाकला. पॅक झाले, पॅक झालेले एकदम मोटर. ते काय हाल नाही, विषयच नाही त्याच्यात. चटकून आलं म्हणजे व्हायला गरम केलेलं ते तुटलं ना, तुटून आलाय पाईपच. काय जाम झाले संपलाय पाईप तुटणार, पण ते निघत नाही का ना. नको ओढूच नको ना, दाव नाही टिकणार, भिजल्या दावायची मिनिटात तुटणार. त्याच्यापेक्षा तिकडे आज 50 मका मोडण्यापेक्षा होईल कसं वाटत. फायनल ट्राय चाललेला आहे मित्रांनो पाईप बांधायचा. ह्याच्यानंतर काहीच होऊ शकत नाही. ह्याच्यावर अंदाज वाडा खाली तशीच गाठ मारा त्या पासाला, पण पासाला नका मारू, पास माघारी उलटून मोर लोखंडाला मारा द्या आडव्या. हा जाऊ द्या मोर. हा
ट्रॅक्टर लय भारी लागा ह्यो नवाच हत्यार दिसतोय. हा. गाणा ताजी मोर बांधा, मोर गाणा बसला तिथं बांधा, तिथे एका जागेवर नका बांधू. तिथून ओढून घ्या, तसं व्यवस्थित होईल, नाही तर मग गोळ होईल सगळा. हे बघा किती पाणी राहायचे आणि काय सांगावा, पाणी मरणाचं हे. हा मोटर आणू ना आपण. मोटर तुटेन हा आल मग ये रोकरा आला मग त्याला बोलित आहे. अवघड जायची बरं का पिकांचं, बोरवर काहीच होत नाही. मग मशीन शिवाय निघणार नाही, मशीन शिवाय दुसरा काय बरे. हायड्रोलिक फुल उचलून दमाने घे झटका न पाईप सटकतोय राव. पाईप फाटला का ना, पाईप फाटला पलेडून. माग नको ट्रॅक्टर, ट्रॅक्टर नका मागा येऊ देऊ. काय मोकार ते संपलायचे. काय काय म्हणली म्हाताऱ्या? ए म्हाताऱ्या, 2-3 बार. ए म्हातारे, तू म्हातारी. बघा कशी नाटक चालली. म्हातारे बघा आज मिठाची कंस शिजवल्यात अंकिताने, बाईने आणल्यात रानातून, अंकिताने शिजवल्यात. ताज ताज तोडायचं रानातून आणि लगेच खायचं. हे फक्त गावाकडेच भेटत. या खायला एकदम टेस्टी. पुण्याकडे किती रुपयाला भेटतं बघा. तुला खायचो? हा गरम आहे बाबू, भेटतो बघा. पुण्याकडे कमी कमी 20 रुपयाला खायला कवळून थंडी बरं असेल. मित्रांनो आता जेवण झाले, मकाची कणसं खाल्ल्यात रेटून. त्याच्यानं 1 तारखेपासून काहीतरी नवीन करायची मनात इच्छा आहे. त्यामुळे टायमिंगला झोपणे 9, 9:30, जास्तीत जास्त 9:30. याच्यापेक्षा जागायचं नाही आपल्याला. त्यामुळं मी 8-15 दिवसाला सवय लावते लवकर झोपण्याची. कधी लेट होते पण उद्यापासून अजिबात लेट करायचं. 9-9:30ला झोपायचं, ॲक्युरेट 5-5:30ला उठायचं, आपलं काम करायचं. जरा सवय लागणार नाही, लावावं लागेल, त्याचा प्रयत्न चालू आहे. चला भेटू उद्या एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, काळजी घ्या, सुखी राहा.